नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुणाल सर, कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली. विद्यार्थी मित्रांनो, आजच UP काउन्सिलिंग संदर्भात नवीन जो येणारा 23-24-25 फी स्ट्रक्चर आहे मेडिकल कॉलेजचा, तो आज पोर्टलवर उपलब्ध झालेला आहे. आणि UP मेडिकल काउन्सिलची सुरुवात काउन्सिलिंगची आपल्याला सुरू होताना वेबसाईटवर दिसत आहे. लवकरच UP मेडिकल काउन्सिलिंग सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने ज्या वेबसाईटवर ज्या हालचाली ते सुरू झालेल्या आहे. महाराष्ट्रातल्या MBBS करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. यावर्षी मुलांचा ऑल इंडिया रँक खूप वाढल्यामुळे आणि SMLही खूप वाढल्यामुळे यावर्षी बरेचशा मुलांना महाराष्ट्रामध्ये नंबर लागणार की नाही अशा शंका आहेत. तर अशा मुलांनी उत्तर प्रदेश हा प्लॅन बी मध्ये एक ऑप्शन ठेवायला पाहिजे. कारण उत्तर प्रदेश हे ओपन स्टेट आहे. तिथे जवळपास 26 विदाऊट मायनॉरिटीचे जनरल कॉलेजेस आहे की जिथे तुम्हाला 250 पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या मुलांनाही प्रवेश तुम्हाला तिथे मिळू शकतो. मागच्या वर्षी आमच्याकडलेच बरेचसे मुलं होते जे 250+ सर्वच मुलांना ऑलमोस्ट प्रवेश मिळालेला आहे. तर फक्त UPची काउन्सिलिंग करणे हे थोडंसं एक अनुभवी तज्ज्ञ व्यक्तीचंच काम आहे. छोट्या छोट्या गोष्टी काळजीपूर्वक करावं लागतात. तर ज्या मुलांना 250 पेक्षा अधिक मार्क आणि MBBSच करायचं असेल तर UP एक चांगला ऑप्शन तुमच्याकडे उपलब्ध आहेत. या UPमध्ये 26 कॉलेज आहे. त्या 26 कॉलेजचं जर आपण फीज बघितलं तर सर्वात लोएस्ट फीज आहे हिंद मेडिकल कॉलेज सीतापूरची, जे तुम्हाला 10,77,000 आहेत. आणि हायेस्ट फी जर तुम्ही बघाल तर ती आहे 13,73,000, जे राममूर्ती स्मारक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स बरेलीचं जे फेमस कॉलेज आहे, तर त्याची हायेस्ट फीज आहे. साधारणतः 11 लाख ते 14 लाखच्या दरम्यान कॉलेजेसच्या फीज आहे. तुम्हाला मागच्या वर्षीचे कट ऑफ बघून जिथे तुमचं बजेट आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. UP स्टेटमध्ये तुम्हाला लँग्वेजचा प्रॉब्लेम पण जनरली जाणवत नाही, कारण हिंदी तिथे मेन लँग्वेज असल्यामुळे आपण मराठीवाला हिंदी सहज कव्हर करू शकतो, अंडरस्टँड करू शकतो. तर तेलंगणापेक्षा आणि कर्नाटकपेक्षा मला UP तुम्हाला एक चांगला ऑप्शन सांगायचा वाटतो. तर ज्या मुलांना नीट परीक्षेमध्ये 250 पेक्षा अधिक गुण आहे आणि ज्यांना UPमध्ये MBBSला प्रवेश पाहिजे असेल तर आमच्याकडे काउन्सिलिंगसाठी बुकिंग सुरू आहे कल्पतरूमध्ये. तुम्ही ताबडतोब संपर्क करा. केवळ फीज कन्सल्टन्सी फीजमध्ये आम्ही तुमची पूर्ण प्रवेश प्रक्रिया करून तुमचा नंबर लागेल यासाठी पूर्ण आम्ही मदत करू. मित्रांनो, रजिस्ट्रेशनपासून तर कॉलेज जॉईनिंग होतपर्यंत अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसला संपर्क करू शकता. तुम्हा सर्वांना पुढील तुमच्या करिअरसाठी शुभेच्छा देतो मित्रांनो, आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.